लातूर येथे श्री खाटू श्याम मूर्ती प्रतिष्ठान व प्राण प्रतिष्ठान महोत्सव लातूर येथे साजरा होणार आहे। मागच्या 16 तारखेपासून यज्ञ चालू आहे। आज 3 दिवस झाले। हे यज्ञ का करावं लागतं प्राण प्रतिष्ठानच्या अगोदर आपण विचारणार आहोत। या ठिकाणी सर्व प्राण प्रतिष्ठानमध्ये सहभागी असलेले सर्व नामांकित लातूरमधले व्यक्ती आहेत। आपण त्यांना विचारूया की हा प्राण प्रतिष्ठानच्या अगोदर यज्ञ का करतात। जय श्रीराम। जय श्रीराम। प्राण प्रतिष्ठेचे यज्ञ जे करतात ते याच्यासाठी देवांचं आवाहन करतात। देवांचं आवाहन करण्यासाठी सगळे पहिले देवपूजन, अग्निप्राकट्य, त्याच्यानंतर यज्ञ, होम, हवन अशी त्याची प्रक्रिया आहे। अग्निप्राकट्य जे असते ते नैसर्गिकरित्या अग्नीचे प्रज्वलन करून त्याद्वारे होम हवनची पूजा अर्चना करणे आणि त्या पहिल्या दिवशी त्याचं देवाला आवाहन करणे की तुम्ही प्रकट व्हा, इथे या आमच्याकडे। त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी जे होते ते नंतरचे जे अग्निप्राकट्य झाल्यावर देवाचं आवाहन झाल्यावर दुसऱ्या दिवशी मूर्तीचं जलाधिवास होतं। देव हा सर्वत्र आहे, त्याच्यामुळे अग्नी आणि पृथ्वीचं मिलन यज्ञामधून होतं। जलाधिवासमधून आपण 17 जागेचं पाणी, विविध नद्या, सागर यांचं पाणी इथं आणलेलं आहे, माती आणलेली आहे। त्याच्यामध्ये तो देवाचं शयन होणार आणि त्या भूमीद्वारे, त्या जलाद्वारे देवाची प्राण त्या मूर्तीमध्ये येणार। त्यासाठी देवाचं जे आवाहन करायचे असते त्याला यज्ञ असं म्हणतात, होम हवन असं म्हणतात। ती प्रक्रिया 7 दिवसाची असते। काही दिवस म्हणजे काही वेळ त्यांना पाण्यात ठेवतात, काही वेळेस फ्रूटमध्ये ठेवतात, काही वेळेस अन्नामध्ये ठेवतात। अशा विविध प्रकारच्या जी प्रक्रिया आहे, ज्या त्याला विधी म्हणतात, ते विधी इथं आपण 16 ते 22 तारखेपर्यंत करणार आहे। शेवटच्या दिवशी त्याचे एक स्टेप बाय, जसं मूल जन्मतो आणि थोडा थोडा वाढतो पोटात आणि बाहेर, तसं इथे आम्हाला सगळं सांगण्यात येणार आहे की आज देव आलेत, पोटात आले, जन्मले, वाढलेत, इतक्या दिवसाचे झाले, हे सगळं आम्हाला होम हवन होताना त्यांनी माहिती देतील। त्याच्यानंतर देव जेव्हा बाहेर येतात, जेव्हाचा जन्म होतो त्यावेळेस देवाला शोभायात्रा देवाची काढते की तुम्ही ज्या ठिकाणी बसणार आहात, थांबणार आहेत, ते गाव कसं आहे, ते गाव कुठं कसं आहे ते त्यांना दाखवण्यात येते। शोभायात्रा त्याला म्हणतात की देवाला त्यांच्या ज्या ठिकाणी त्यांनी थांबणार आहेत, राहणार आहेत, त्या गावाचं निरीक्षण त्यांना एकदा करून देतात। त्याच्यानंतर ती मूर्ती पुन्हा इथे येणार आणि शेवटच्या दिवशी विधीद्वारे, मंत्रांद्वारे उच्चारण करून एक सोन्याच्या दांडीने देवाला देवाचे प्राण त्या मूर्तीमध्ये प्रतिष्ठापित करतात। ही सगळी प्रक्रिया 16 ते 22 तारखेपर्यंत आमच्याकडे होत आहे। त्याच्यामध्ये सगळ्यांनी सामील व्हावं आणि 21 तारखेला आम्ही दिल्लीवरून एक खास गायिका, श्याम बाबाची खास गायिका आहे, त्यांना बोलवलं आहे, अंजली द्विवेदी। तर सगळ्यांनी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहायचं आहे। 21 तारखेला संध्याकाळी 7 ते 10 आणि 22 तारखेला श्याम बाबाचा प्रसाद, महाप्रसाद इथे होणार आहे। दुपारी 1 वाजता प्रथम आरती होणार आहे, ज्याला फार मोठा मान असतो। देवाची जेव्हा प्रथम आरती होते त्याचं पुण्य सगळ्यात म्हणजे असं छान असं पुण्य मानलं जातं, महत्त्वाचं पुण्य मानलं जातं। तर 1 वाजता सगळ्यांनी यावे आणि प्रथम आरती झाल्यानंतर महाप्रसादाचं आपण आयोजन इथे केलेलं आहे 22 तारखेला। सगळ्यांनी त्याचा आनंद घ्यावा, सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यावा अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे। जय श्रीराम। बोलो खाटू नरेश की जय, हारे के सारे की जय। आता काय राहिलं तर सांगा।